खेळ ऋषीचा पाहायला मिळाला. नेहमी चेहऱ्यावरती आपण पाहिलं तर हास्य असतं, मैदानामध्ये चिंतन करत असतो, कूल प्लेयर आहे, पण मैदानामध्ये हॉट शॉट सिलेक्शन आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मारदोमाचा किताब दिला जातोय. वळूयात आपण नेक्स्ट मॅच कडे आणि मी तुर्तास थांबतो. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, या स्पर्धेसोबत जोडून राहा आणि इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये अभि सुर्वे सरांना. थँक्यू. तर बघूया. धन्यवाद मयूर सर. बघा, प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील हा सामना मैदानात रंगताना दिसतोच म्हणजे लक्ष्मी 11 विपक्ष ज्युनियर किंगभोईर संघ. किंगभोईर संघाचा विचार केला तर सिनियर किंगभोईर संघ नक्कीच तिसऱ्या फेरीत दाखल झालाय. आता मात्र ज्युनियर किंगभोईर संघ देखील काय कामगिरी पार पाडेल ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल. बघा, त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे तोच म्हणजे लक्ष्मी 11 संघ. तर बघा, दोन फलंदाज मैदानात नक्की दाखल झाले. स्ट्राईक एंडला असेल सूरज, नॉन स्ट्राईक एंडला राजा आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक गोलंदाजी मार्कर गोलंदाज ज्युनियर किंगभोईर संघाचा आर्यन. धन्यवाद. बघा, पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवर आकाश, पहिल्याच चेंडूवर दांडी गुल. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू, जो बॅट्समन ठरला होता, त्यालाच पहिल्याच चेंडूवर नक्कीच तंबूचा रस्ता दाखवलाय. बघा, पहिल्याच चेंडूवर दांडी गोल केली. बघा, आगासचा झालाय. बघा, पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का नक्कीच लागलाय तोच म्हणजे लक्ष्मी 11 संघाला. आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले दर्शन. पहिला चेंडू नक्कीच आर्यनच्या नावावर राहिलाय. पहिल्याच चेंडूवर दांडी गोल केली. बघा, फर्निचर नक्कीच डिस्ट्रॉय केले पहिल्याच चेंडूवर. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला दर्शन, जर्सी नंबर 18. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख, एक चक्री शैलीचा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडसाठी पहिला चेंडू आर्यनचा, दर्शनसाठी पहिला चेंडूवर एक आघास केलाय. पुढील चेंडू घेऊन हा चेंडू देखील वेगवान चेंडू. बघा, निर्धाव चेंडू. बघा, प्रत्येक चेंडूवर नक्कीच टाळ्या वाजणार आहेत. बघा, प्रत्येक निर्धाव चेंडू. हा देखील दांडी गुल. फलंदाज बाद. बघा, दर्शन जसा आला तसा मात्र परत एकदा परतावं लागेल. राजा देखील सांगतो, बघा, नुसतं कट करायचं होतं तुला, पण मात्र प्रत्येक फलंदाजाला फक्त मात्र चौकारच मारायचा आहे. बघा, लक्ष्मी 11 संघ मात्र संघर्ष करताना दिसतोय. आणि आता मात्र नवीन फलंदाज लिखित मैदानात दाखल झालाय. बघा, दोन मुख्य फलंदाज नक्कीच डगआउट परतलेत. बघा, डगआउटमध्ये परतलेत. बघा, मोठा धक्का दिलाय दोन चेंडूवर. विचार केला तर पहिल्या चेंडूवर नक्कीच निर्धाव चेंडू, त्यानंतर एक 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. नवीन फलंदाज लिखित आहे. पहिलाच चेंडू लिखित आणि हा चेंडू देखील डॉट चेंडू आहे. बघा, विचार केला तर या स्पर्धेत एक मेडन षटक नक्कीच टाकले, तेच म्हणजे
पाचवा चेंडू घेऊन पाचवा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच थोडासा, आणि आता मात्र पाचव्या चेंडूवर नक्कीच धावांचा श्री गणेश झालाय बघा. 5 आणि 5 बॉल 1 धाव. आणि बघा एक सुवर्ण संधी आहे बघा आर्यनसाठी. जर फलंदाज नक्कीच आणि थोडंसं मिसफिल्ड नक्कीच झालंय बघा. यष्टीरक्षकांना झाली चूक आणि सिंगल स्वरूपाची 1 धाव बघा. नक्कीच लेग बायचा इशारा देखील अंपायरने केलाय आणि षटक देखील संपलंय बघा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव झाला एकूण 2 धावा. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जयेश आता गोलंदाजी मार्कवर बघा. नक्कीच चुका जात आहेत, चुका नक्कीच होत आहेत यष्टीरक्षकांना देखील, पण हरकत नाही बघा. क्रिकेट आहे. पहिलाच चेंडू अवंतर, पहिलाच चेंडू वाईट स्वरूपात फेकलाय. तसं म्हणजे गोलंदाज जयेशने मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच किताब या गोलंदाजाने पटकावला होता. तोच गोलंदाजी मार्क पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच फलंदाज बाद असेल, पण मात्र नक्कीच सुखरूप पोहोचलाय लिखित. आता मात्र सावधरित्या सुरुवात केली बघा. 2 मोठे धक्के नक्कीच मिळाले, तेच म्हणजे लक्ष्मी इलेव्हन संघाला. आता मात्र आघाडीला फलंदाज अजून देखील स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच खेळताना आपल्याला दिसतोय. संघाचा कर्णधार म्हणून जो आज कामगिरी पार पाडतोय तोच म्हणजे राजा आणि त्याच्या जोरीला लिखित. लिखितसाठी पहिला चेंडू जयेशचा, पहिलाच चेंडूवर एलिव्हेशन आणि फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज बघा तुषार. तुषारचा विचार केला तर तुषार देखील एक हार्ड हिटर बॅट्समन, मग त्याची ओळख आहे. तोच आता मैदानात दाखल झालाय बघा. आपण त्याची शरीरदृष्टी बघितलं तर त्याचप्रमाणे त्याचे देखील शॉट्स असतात बघा. बघा धावसंख्या फक्त आणि फक्त 4 आहे बघा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. आता मात्र जयेश देखील रिदम, जयेशला ज्या रिदमची गरज होती ना तो रिदम नक्कीच मिळालाय. ज्या फलंदाजाला बाद करत होता फलंदाज नक्कीच बाद झाला. नवीन फलंदाज पहिला चेंडू तुषारसाठी जयेशचा, आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पूर्णपणे झोकून दिले बघा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट झाला तर फलंदाज नक्कीच बाद असेल आणि पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद दिसला नव्हता, त्यामुळे नक्कीच मैदान सोडावं लागेल. एक सांघिक यश नक्कीच मिळालंय बघा ज्युनियर किंग बॉय संघाला, आणि आता मात्र तुषारला देखील मैदान सोडावं लागेल बघा. तर बघा नक्कीच एक सांघिक यश मिळालं. तुषारला देखील मैदान सोडावं लागेल, आणि आता नवीन फलंदाज अक्की लेटकट करण्याचा प्रयत्न. सिंगल स्वरूपाची 1 धाव, एकेरी दुहेरी धाव आणि कुठलाही फरक पडणार नाही येतोच म्हणजे ज्युनियर किंग बुर संघाला. आणि नक्कीच संघर्ष, प्रत्येक धावाला संघर्ष करावा लागतो तोच म्हणजे लक्ष्मी संघाला. आणि संघाचा कर्णधार जो आघाडीला आलेला फलंदाज होता तो देखील अजूनही मैदानात खेळत असताना स्वीपचा फटका हलक्यादाने खेळण्याचा टॅपच्या सहाय्याने सिंगल स्वरूपाची 1 धाव बघा. आतापर्यंत धावा झाल्या धाव फलकर फक्त आणि फक्त 7 धावा. आणि जर चेंडूंचा विचार केला तर उर्वरित दुसऱ्या षटकातील बघा शेवटचा चेंडू बघा काय षटक टाकलं बघा. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर पहिलं षटक फक्त आणि फक्त 1 धावांचं षटक टाकलं. त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून जयेश गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत धावा खर्च केला तर म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावा बघा. सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत धावा झाल्यात म्हणजे 7 धावा झाल्यात. आणि फलंदाजी मार्कवर एक फलंदाज, एक राईट आर्म फलंदाज अक्की.
आणि षटक देखील संपले बघा. लेगबाच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळाले आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धाव फरक फक्त आणि फक्त 8 धावा. बघा प्रति षटकामागे फक्त 4 धावांची सरासरी हे दोन्ही गोलंदाजांनी नक्कीच मेंटेन केली आहे. आता मात्र शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक घेऊन आलं गोलंदाजी मार्कवर राकेश. स्ट्राईक केलाय फलंदाज अक्कीला मात्र बॅटचा फेस ओपन करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके नक्कीच मारावे लागेल. पहिल्या चेंडूवर आगास केलाय का तर पहिल्या चेंडूवर आगास झालाय. ज्या चौकाराची गरज होती चौकार नक्कीच आला. एक संघर्षाचा चौकार नक्कीच मारलाय बघा. आणि बऱ्याच वेळानंतर 12 चेंडूनंतर मात्र एक चौकार मारलाय. तोच म्हणजे लक्ष्मी इलेव्हन संघाचा फलंदाज अक्कीने. आणि सुरेख क्षेत्ररक्षण बघा. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवल्यात बघा. 1 ने धावसंख्या झाली. धावसंख्या धावफलकावर एकूण 13 धावा झाल्यात. पुढील चेंडू पुढे घेण्याचा प्रयत्न नक्कीच खोदून काढायचा प्रयत्न केला. सिंगल स्वरूपाची 1 धाव. एक धावावर आता मात्र संतुष्टी करावी लागेल. तेच म्हणजे लक्ष्मी इलेव्हन संघाला विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटला टाकले बघा. कुठल्या प्रकारचा मोठा फटका विचार केला तर एक चौकारानंतर आला नाहीये. एक चौकार नक्कीच आलाय. धावसंख्या 15 आणि उर्वरित थोडीशी चूक नक्कीच झाली आहे आणि आलाय चौकार बघा. नशिबाचा चौकार नक्कीच मिळाला. आता मात्र नशीब साथ देत असताना बघा लक्ष्मी इलेव्हन संघाला धावसंख्या 19 झाली आहे. आणि विचार केला तर पहिल्या सत्रातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. बघा आता मात्र चौकारानंतर थोडीशी दबावाखाली गोलंदाजी करते. वाईट चेंडू हरकत नाहीये बघा. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू नक्कीच लीगल टाकले तर मात्र एक कमी धावसंख्येवर रोखण्याचं काम करेल. तेच म्हणजे ज्युनियर किंगबुर संघ. पण मात्र 2 चेंडू आता मात्र 2 अवंतर चेंडू नक्कीच फेकलेत बघा. खेळाडू देखील सांगतात अवंतर धावा नकोत आपल्याला या संघाला फार कमी धावसंख्येवर रोखायचं आहे. आणि आतापर्यंत धावा झाल्या म्हणजे 21 धावा झाल्यात बघा. 2 चेंडू अजूनही टाकायचे. 3 चेंडू अवंतर फेकलेत बघा. शेवटच्या 2 चेंडूसाठी 3 अवंतर धावा. बघा शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 3 अवंतर धावा आतापर्यंत दिल्या आहेत. 22 धावा झाल्यात बघा. नक्कीच एक फायटिंग स्कोअर. प्रयत्न नक्कीच चालवला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे काय घडतंय मैदानात आणि फलंदाज नॉट आउट असेल बघा. आणि धावून 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात बघा. या दोन्ही धावसंख्या झाली. धावसंख्या धावफलकावर झाल्यात एकूण 24 धावा. आणि पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू स्लॉगवरच्या षटकातील शेवटचा चेंडू बघा. आणि स्ट्राईक एंडलाय अक्कीचा विचार करता एक चौकार याच फलंदाजाने मारला होता. तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडलाय. त्याच्याकडनं देखील अपेक्षा असेल की एक चौकार नक्कीच मारावा. नक्कीच गोड करावा बघा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. आणि पहिलं सत्र देखील संपले बघा. पहिल्या सत्राच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर झाल्यात एकूण 25 धावा. आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे 26 धावसंख्येची. आता मात्र एक फायटिंग टोटल नक्कीच उभारलंय बघा. तेच म्हणजे ज्युनियर किंगबुर संघासमोर आणि दोन्ही संघाचे कॅप्टन्स बघा. जयरागाई संघाचे कॅप्टन्स आणि तन्मय प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन्स त्वरित टॉससाठी यायचे बघा. दोन्ही संघाचे कॅप्टन्स त्वरित टॉससाठी यायचे.
बघा तन्मय पॅकर संघाचे कॅप्टन्स आलेत. जयरागे संघाचे कॅप्टन्स यायचे आपण. आणि विनंती असेल बघा राजा जाधव यांना की आपल्याच हस्ते आपण या सामन्याची नक्कीच नाणेफेकी करायची. बघा दोन्ही संघ नक्कीच आलेत आणि राजा यांना विनंती असेल की आपल्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेकी संपन्न करायचे. आणि 26 धावसंख्येचं एक माफक असं आव्हान ठेवलंय बघा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, तेच म्हणजे लक्ष्मी इलेव्हन संघाने. तर चला त्वरित सामना देखील चालू करायचा आहे. दोन फलंदाज मैदानात दाखल झालेत ज्युनियर किंग भुईर संघाचे. स्ट्राईक एंडला असेल पार्थ आणि नॉन स्ट्राईक एंडला यश. स्ट्राईक एंडला पार्थ आणि संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे ओळख येतोच सूरज. पहिलं षटक घेऊन आलं गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला पार्थ, नॉन स्ट्राईक एंडला यश. पार्थसाठी पहिला चेंडू. पहिल्याच चेंडूवर पवित्रा घेतला होता, मात्र पहिलाच चेंडू अवंत रूपाची धाव. पहिल्याच चेंडूवर श्री गणेशा झालाय, तोच म्हणजे अवंत रूपाने. पहिला चेंडू अवंतर, त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन. पहिल्याच चेंडूवर चौकार. आगास केलाय बघा किंग भुईर. ते देखील सांगतात की आम्हाला देखील सामना सोडायचा नाही बघा, आम्ही देखील या स्पर्धेत एक आमची वेगळीच छाप सोडून देणार आहे बघा. आमचा सिनियर संघ ज्या प्रकारे खेळलाय त्याच प्रकारे आम्ही देखील कामगिरी पार पाडणार आहे बघा. आम्हाला देखील तेवढाच सपोर्ट आहे. आम्ही देखील प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे बघा. हा चेंडू नक्कीच सोडून दिला. निर्धाव चेंडू आला बघा. पहिला चेंडू अवंतर, त्यानंतर मात्र एक चौकार आणि आता मात्र निर्धाव चेंडू. 5 धावा आतापर्यंत आल्यात. एक चेंडूचा खेळ झालाय. हा चेंडू देखील सोडून दिलाय. हा चेंडू देखील वाईट आहे बघा. नक्कीच दबाव देखील प्रेशर मध्ये खेळतोय, तोच म्हणजे सूरज. नक्कीच दबावाखाली खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील वाईट चेंडू बघा. काय जजमेंट बघा, काय जज करतोय बघा आता मात्र पार देखील. बघा यंग टीम आहे पण मात्र अनुभव असा दाखवत आहेत की पूर्ण खूप वर्ष आपण क्रिकेट खेळलं तोच अनुभव आता मात्र दाखवत आहेत. हा चेंडू देखील वाईट. 3 चेंडू आतापर्यंत अवांतर फेकलेत बघा. वारंवार दिशाहीन गोलंदाजी करतायत. आता मात्र पूर्णपणे शिरकाव केलाय का किंग भुईर संघाने ते देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल. आतापर्यंत धावा झाल्यात बघा, 8 धावा झाल्यात आणि विचार केला चेंडूंचा तर फक्त 2 चेंडू झालेत आणि विचार केला सूरजने आतापर्यंत 8 धावा दिल्यात आणि त्यामधील 4 धावा या अवांतर स्वरूपाची बचत. आणि आता मात्र एलिव्हेशन मिळालं आणि फलंदाज झालाय बाद बघा. ज्या विकेटची गरज होती ना तो विकेट मिळाला बघा. नवीन फलंदाज जयेश चाललाय बघा. विचार केला तर 8 धावा झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. जयेश बघा एक साइडला बघा, दोन्ही साइडला बॅट्समनने देखील मॅन ऑफ द मॅचचा मान पटकावलाय आणि बॉलरने देखील मॅन ऑफ द मॅचचा मान पटकावलाय. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज एकमेकांच्या अगेन्स्ट नक्कीच आपल्याला खेळताना दिसतील बघा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हा चेंडू देखील वाईट चेंडू बघा. वेगावर सॉर नक्कीच दिशाहीन गोलंदाजी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण चेंडू पडताशनी उसळी घेतल्याने चेंडू बाहेर गेलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 9 झाली आहे बघा. नक्कीच डिफेन्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. बघा धावसंख्या 10 झाली. उर्वरित पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी बघा. स्पीडअप करायचं आहे लक्ष्मी इलेव्हन, आपण स्पीडअप करायचं आहे बघा. 2 चेंडू पहिलं षटक बाकी आहे आपलं. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 10 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र स्ट्राईक एंडला यश साठी पहिला चेंडू सूरजचा.
आता मात्र निर्धाव चेंडू टाकलाय बघा. आता मात्र कमबॅक केलाय. एक लेफ्ट हँड फलंदाज समोर एक चांगली गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करतोय, तोच म्हणजे सूरज. आणि शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 10 धावा झाल्यात बघा. विजयासाठी अजून देखील 16 धावांची गरज आहे. आणि षटक देखील संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झाला एकूण 10 धावा. आता मात्र येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे 16 धावसंख्येची. हे दुसरं घर आहे. बघा गोलंदाजी मार्कवर दर्शन आलाय. स्ट्राईक एंडला जयेश. या षटकावर नक्कीच प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न असेल तोच म्हणजे जयेशचा. विचार केला तर एक चांगला गोलंदाज आहे. एक अकूट टप्प्यावर ज्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल दर्शनचा, म्हणून त्याची ओळख आहे. तीच गोलंदाजी मार्कवर दर्शन आला. एक चक्रशैलीचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. तोच गोलंदाजी मार्कवर. पहिलाच चेंडू वेगवान चेंडू टाकला होता, पण मात्र वाईट स्वरूपात सुरुवात केली बघा. 11 धावा नक्कीच झाल्यात. अजून देखील 15 धावांची गरज आहे बघा. 12 चेंडू आणि 15. आता मात्र सिंगल स्वरूपाची एक धाव. सावध पवित्रा नक्कीच घेतल्यात बघा. एक चांगला गोलंदाज समोर नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल, पण मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील तेवढाच करतो दर्शन. दर्शनचा विचार केला तर एक चक्रशिलीचा गोलंदाज म्हणजे ओळख आहे. एक अंबरनाथ पॅटर्न. त्याच शैलीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दर्शन आहे. आणि स्ट्राईक इनला यश. यश साठी पुढील चेंडू खोदून काढलाय. सिंगल स्वरूपाची एक धाव. बघा आता मात्र सावध पर्यंत सिंगलला नक्कीच प्राधान्य केलं जातं बघा. सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य केलं जाते. आणि धावसंख्या झाली धावफलकावर 14 धावा झाल्यात बघा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला यश आहे. गोलंदाजी मार्कवर दर्शन आहे बघा. इथून एक मोठा फटका नक्कीच कमबॅक करेल. आणि नो चेंडू आहे बघा. ज्या चेंडूची अपेक्षा होती तो चेंडू नक्कीच टाकलाय. नो +1. बघा ज्या चेंडूची गरज नव्हती चेंडू नक्कीच टाकलाय मैदानात. नो +1. एकूण 2 धावा बघा. आणि धावसंख्या धाव प्रकार 16 धावा झाल्यात बघा. चला स्पीडअप करायचं आपण. आम्ही देखील वारंवार आपल्याला सांगतोय 10 चेंडूने 10 धावा. आता मात्र मॅच ऑन आहे. 8 चेंडू आणि 10 धावा बघा. क्षमा असावी. 8 चेंडू बघा. 9 चेंडू बघा. स्कोअर देखील आपली चुकी चेक करत असताना. आणि 9 चेंडू आणि हा चेंडू अपील केली जाते बघा. अपील केली जाते पंचांकडे. बघा टीम स्पिरिट स्पोर्ट्समॅन स्पिरिट ह्याला म्हणतात बघा. कुठल्याही प्रकारचा पंचांचा निर्णय न देता मात्र मैदान सोडले बघा. एकदा जोरदार डाव झाला पाहिजे बघा या जयेशसाठी. नक्कीच जोरदार डाव झाला बघा. आता नवीन फलंदाज सोहम.
आणि आता मात्र 8 चेंडू. बघा सिंगल स्वरूपाचे एक धाव. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे बघा. आणि धावसंख्या धाव प्रकार झाला एकूण 17 धावा झाल्या बघा. या चेंडूवर एक मोठा फटका येणं नक्कीच फायद्याचं ठरेल. तेच म्हणजे ज्युनियर किंगबोर्ड संघाला. आणि तो चौकार नक्कीच मारेल का? नक्कीच मोठा फटका तर नाही आलाय. आणि षटक देखील संपले बघा. 2 षटकांच्या संमतीने धावसंख्या धाव प्रकार झाला एकूण 18 धावा. आणि येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 26 चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 8 धावसंख्येची बघा. आता मात्र बघा शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक हानमरीचं षटक घेऊन आलाय स्वतः संघाचा कर्णधार राजा. आणि नक्कीच 8 धावा डिफेंड करायचे आहेत. आणि इथून मात्र संघ जर विजय झाला तर मात्र एक मोठा विजय पहिलाच स्पर्धेत प्राप्त करेल. तोच म्हणजे ज्युनियर किंगबोरी संघ. आणि बघा यशसाठी एक सुवर्ण संधी बघा. राजा जाधव जर यशनी जर हा सामना जिंकून दिला तर मात्र कॅश प्राइज नक्कीच असेल बघा राजा जाधव यांच्याकडनं. बघा नक्कीच सुवर्ण संधी आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 8 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 8 धावा बघा. प्रत्येक चेंडूवर नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजे. 6 चेंडू आणि 8 धावा. इथून जर संघ जिंकला तर एक मोठा विजय नक्कीच. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल स्वरूपाची 1 धाव. सिंगल स्वरूपाची 1 धाव. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 7 धावसंख्येचे. 5 चेंडू आणि 7 धावा. प्रत्येक चेंडूवर नक्कीच पारड कधी लक्ष्मी 11 संघाचं असेल तर कधी पारड ज्युनियर किंगबोरी संघाचं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख चौकार बघा. सुरेख चौकार. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार नक्कीच आलाय. सामना पूर्णपणे खुल्ला गेलाय बघा. आता मात्र सामना पूर्णपणे खुल्ला गेलाय. पहिला चेंडू नक्कीच स्ट्राईक चेंज झाली पण मात्र रोटेट झाल्यावर चौकार खरपूस समाचार घेतला बघा. दुसऱ्या चेंडूवर फटक्याचा चटका. फटक्याचा चटका नक्कीच लागलाय गोलंदाजाला बघा. आणि आता मात्र सामना पूर्णपणे खुला झालाय. आता येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 23 धावसंख्येची. 3च पाहिजे. सॉरी अरे मी 23 बोललो 3 पाहिजेत. बघा 3 धावा पाहिजेत विजयासाठी. फक्त 4 चेंडू आणि 3 धावा बघा. क्षमा असावी. 4 चेंडू आणि 3 धावा. हा चेंडू देखील वाईट चेंडू आहे बघा. आता मात्र टाळ्या नक्कीच होत आहेत बघा. एक मोठा सामना विजयी होत असताना बघा. नक्कीच अपेक्षा होती या संघाकडनं आणि तीच अपेक्षाला पार पाडत असताना आपल्या संघासाठी आणि संघ विजयी झालाय आणि थेट 3ऱ्या फेरीत नक्कीच दाखल झालाय. आणि तो बघा